नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रकरण 5 मध्ये हरित ऊर्जेच्या दिशेने या प्रकरणामध्ये आपण ऊर्जेचा वापर, विद्युत ऊर्जा निर्मिती, विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण या मुद्द्यांचा आपण अभ्यास केला. आता आपण प्रकरण क्रमांक 6 म्हणजेच प्राण्यांचे वर्गीकरण या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. प्राण्यांचे वर्गीकरण या प्रकरणामध्ये आपण प्राणी वर्गाचा इतिहास, प्राणी वर्गाची नवीन पद्धती आणि प्राणीसृष्टी या मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. आता तुमच्यासमोर एक तक्ता दिसतोय. त्यामध्ये सर्वात वरच्या बाजूला आहे सजीव. त्याचे 2 प्रकार आहेत, आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये सृष्टी, मोनेरा, एकपेशीय आणि दृश्य केंद्रकीमध्ये एकपेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव. एकपेशीय सजीवांमध्ये सृष्टी, प्रोटिस्टा आहे आणि बहुपेशीय सजीवांमध्ये पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे असे सजीव आहेत. पेशीभित्तिका असणाऱ्यांमध्ये पुढे स्वयंपोषी आणि परपोषी त्यांचे उदाहरणं आहेत. स्वयंपोषीची उदाहरणं आहेत वनस्पतीवर्गीय आणि परपोषीची उदाहरणं आहेत कवकवर्गीय. आणि सर्वात उजव्या बाजूला पेशीभित्तिका नसणारे म्हणजेच प्राणीवर्गीय या सजीवांचा समावेश होतो. आता अशा पद्धतीने हा जो चार्ट किंवा तक्ता दिलेला आहे त्याचा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. वर्गीकरणाचे विविध निकष लक्षात घेऊन पुढील ओघवता तक्ता पूर्ण करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो चांगल्या पद्धतीने करायचा. आता आपण साम्य आणि फरकावर आधारित प्राण्यांचे गट आणि उपगट तयार करणे म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण अशी व्याख्या या प्राण्यांच्या वर्गीकरणाची व्याख्या करता येईल. आता प्राणी वर्गाचा इतिहास जर पाहिला आपण, हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, तर वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगळ्या प्रकारे प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. ग्रीक तत्ववेत्ता ॲरिस्टॉटल यांनी सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले. त्यांनी शरीराचे आकारमान, त्यांच्या सवयी, अधिवास यासारख्या मुद्द्यांच्या आधारे वर्गीकरण केले होते. विज्ञानातील प्रगतीनुरूप पुढे संदर्भ बदलत गेले व त्यानुसार वर्गीकरणाचे मुद्देसुद्धा बदलले. ॲरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत असे म्हणतात. त्यांच्या व्यतिरिक्त थिओफ्रेटस, प्लिनी, जॉन रे, लिनियस यांनीसुद्धा वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला होता. कालांतराने वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करण्यात आला. वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धतही सजीवांचे शरीररचनेविषयी गुणधर्म, त्यांच्या पेशी, गुणसूत्र, जैवरासायनिक गुणधर्म यासारख्या मुद्द्यांवर आधारित होती. कालांतराने उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत अंमलात आणली गेली आणि मेयर यांनी या पद्धतीचा अवलंब करून प्राण्यांचे वर्गीकरण केले. अलीकडच्या काळात कार्ल ऊज यांनीसुद्धा प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे. त्या वर्गीकरणाचे फायदे काय आहेत? तर पहिला फायदा आहे, प्राण्यांचा अभ्यास करणे सोयीस्कर होते. एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी त्या गटातील सगळ्या प्राण्यांविषयी माहिती मिळते. 3. प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयक माहिती मिळते. 4. प्राण्यांना ओळखणे सोपे होते आणि त्यात अचूकता येते. 5. प्राण्यांचे इतर सजीवांशी असलेले नाते समजायला मदत होते. 6. प्रत्येक प्राण्याचा अधिवास, निसर्गातील नेमके स्थान समजायला मदत होते. आणि 7. प्राण्यांतील वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनाची माहिती मिळते. प्राणी वर्गीकरणाच्या पारंपरिक पद्धती. पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीरात आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे की नाही या मुद्द्यांवर आधारित प्राणीसृष्टीचे 2 विभागात वर्गीकरण केले जाते. पहिला विभाग आहे असमपृष्ठरज्जू प्राणी आणि दुसरा समपृष्ठरज्जू प्राणी. आता आपण असमपृष्ठरज्जू प्राण्यांची काही शरीराची वैशिष्ट्ये पाहूया. यांच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो. ग्रसणीमध्ये कल्लाविदरे नसतात. चेतारज्जू असेल तर तो युग्मांगी, भरीव आणि शरीराच्या अधर बाजूस असतो. हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठबाजूस असते. असमपृष्ठरज्जू प्राणी पुढे 10 संघांमध्ये विभागलेले आहेत. हे 10 संघ म्हणजे आदिजीव, रंध्रीय, सिलेंटरेटा किंवा निडारिया, चपटाकृमी, गोलकृमी, वलई, संधिपात, मृदुकाय, कंटकचर्मी आणि अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी. समपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये. यामध्ये शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो. श्वसनासाठी कल्लाविदरे किंवा फुफ्फुसे असतात. चेतारज्जू एकच, पोकळ आणि शरीराच्या पृष्ठबाजूस असतो. हृदय शरीराच्या अधर बाजूस असते. पृष्ठरज्जू ही शरीराला आधार देणारी लांब दोऱ्यासारखी संरचना
प्राण्यांच्या शरीरात पृष्ठबाजूस दिसते. आता आकृतीमध्ये सुद्धा समपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये दाखवलेली आहेत. चेतारज्जू आहे, तोंड आहे, कल्लाविदरे आहेत, पृष्ठरज्जू स्पष्ट दिसतो आपल्याला, आतले स्नायू दिसतात, पुच्छपर, गुदद्वार ही प्रामुख्याने या समपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये आहेत. समपृष्ठरज्जू प्राण्यांचा समावेश एकाच संघात केलेला आहे आणि त्या संघाचे नावसुद्धा समपृष्ठरज्जू प्राणी संघ असेच ठेवले आहे. समपृष्ठरज्जू प्राणी संघाची विभागणी 3 उपसंघात केलेली आहे. ते 3 उपसंघ म्हणजे युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. व्हर्टिब्रेटा या उपसंघाचे 6 वर्गात वर्गीकरण केले आहे. ते 6 वर्ग याप्रमाणे: चक्रमुखी, मत्स्य वर्ग, उभयचर वर्ग, सरीसृप वर्ग, पक्षी वर्ग आणि सस्तन प्राणी वर्ग. आता तुमच्यासमोर परत एक तक्ता दिसतोय. त्यामध्ये प्राणीसृष्टी आहे, तो वर्गीकरणाचाच तक्ता आहे. तो एकदा समजून घेऊया. प्राणीसृष्टी, या प्राणीसृष्टीचे परत 2 भाग पडलेले आहेत. उपसृष्टी असमपृष्ठरज्जू प्राणी आणि उपसृष्टी समपृष्ठरज्जू प्राणी. असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये 10 संघ आहेत. आदिजीव, रंध्रीय, स्लेंटराटा, सप्टेकृमी, गोलकृमी, वलई, संधिपात, मृदुकाय, कंटकचर्मी आणि अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी. आता दुसऱ्या संघामध्ये किंवा दुसऱ्या भागामध्ये समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये संघ आहे समपृष्ठरज्जू आणि त्याचे पुन्हा 3 भाग आहेत: युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. या व्हर्टिब्रेटामध्ये पुन्हा परत 6 वर्ग आहेत: चक्रमुखी, मत्स्यवर्ग, उभयचर वर्ग, सरीसृप वर्ग, पक्षी वर्ग आणि सस्तन प्राणी. आत्तापर्यंत प्रचलित असलेली प्राण्यांची वर्गीकरणाची पद्धत होती, परंतु सध्या एका नवीनच वर्गीकरणाचा अवलंब केला जात आहे. या नवीन वर्गीकरणाच्या पद्धतीचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. सध्या रॉबर्ट व्हिटाकरच्या पंचसृष्टी पद्धतीनुसार फक्त सर्व बहुपेशीय प्राण्यांचा समावेश प्राणीसृष्टी म्हणजेच किंगडम ॲनिमलिया मध्ये केला जातो. या पद्धतीमध्ये प्राण्यांचे वर्गीकरण करताना शरीराचे रचनात्मक संघटन, शरीराची सममिती, देहगुहा, जननस्तर, खंडीभवन यासारख्या काही मुद्द्यांचा आधार घेतलेला आहे. आता आपण प्राण्यांच्या वर्गीकरण नवीन पद्धतीबद्दल माहिती पाहूया. त्यामध्ये वापरलेले आधारभूत मुद्दे. पहिला मुद्दा आहे रचनात्मक संघटन. प्राण्यांचे शरीर पेशीपासून तयार झालेले आहे. प्राण्यांच्या बहुपेशीय शरीरात अनेक पेशी कार्यरत असतात, तर एकपेशीय प्राण्यांचे शरीर एकाच पेशीपासून तयार झालेले असल्याने ती सर्व कार्ये त्यांच्या पेशीच्याच मदतीने चालतात. एकपेशीय प्राण्यांच्या शरीराचे संघटन जीवद्रव्य स्तर या प्रकारचे असते. बहुपेशीय प्राण्यांमध्ये जर अनेक पेशी असूनही उत्ती तयार झालेल्या नसतील तर अशा प्राण्यांचे शरीर पेशीस्तर संघटन दाखवते. उदाहरणार्थ रंध्रीय संघातील प्राणी. आकृतीमध्ये दाखवलेलं आहे बघा. अमेबा आहे, पॅरामेसियम आहे. काही प्राण्यांच्या शरीरात पेशी एकत्र येऊन उत्ती तयार होतात व त्या उत्तींच्या मदतीने शारीरिक क्रिया पार पाडल्या जातात. अशा प्रकारच्या पेशी उत्तीस्तर संघटन उदाहरणार्थ निडारिया संघातील प्राणी. त्यामध्ये पुढे चपट्या कृमींमध्ये उत्ती अवयवस्तर संघटन असते. यामध्ये काही उत्ती एकत्र येऊन ठराविक अवयव तयार झालेले असतात, परंतु पूर्ण अवयव संस्था तयार झालेल्या नसतात. आता तुमच्यासमोर एक आकृती दिसते. त्यामध्ये अवयव संस्थातर संघटन याची ती आकृती आहे. ती सुद्धा परीक्षेदृष्ट्या महत्त्वाची आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे मानवी शरीररचना दर्शवली आहे, त्यात निरनिराळे अवयव आहेत, त्याचे नामनिर्देशन करा. तर बॉक्समध्ये तुम्हाला ते अवयवांची नावं लिहायची आहेत. आता यामध्ये आपण अभ्यासलेल्या रचनात्मक संघटनांच्या 4 प्रकारातून उरलेल्या सर्व प्रकारांमध्ये अवयव संस्थास्तर संघटन असते, ज्यामध्ये विशिष्ट कार्यासाठी अनेक अवयव एकमेकांना जोडून अवयव संस्था तयार झालेली असते. उदाहरणार्थ मानव, बेडूक, खेकडा इत्यादी. पुढील भाग आहे शारीरिक सममिती. आता आपण जर मानवी शरीर आणि अमिबा यांची जर तुलना केली तर त्यांच्यामध्ये बराचसा भेद आपल्याला पाहायला मिळतो. प्राण्यांच्या शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक भेद छेदला असता त्या शरीराचे 2 समान भाग होतात की नाही या गुणधर्मावर आधारित प्राण्यांच्या शरीराचे विविध प्रकार आहेत. त्यामध्ये असममित शरीर,
अरीय सममिती आणि द्विस्पार्श्व सममिती असे ते प्रकार आहेत. पहिली आकृती आहे असममित शरीर, दुसरी आहे अरीय सममिती आणि तिसरी द्विस्पार्श्व सममिती. पुढील मुद्दा आहे आद्य स्तर किंवा जनन स्तर. यालाच द्विस्तरीय व त्रिस्तरीय सममिती सुद्धा म्हणतात. बहुपेशीय प्राण्यांबाबत त्यांच्या भ्रूणावस्थेतील वाढीच्या सुरुवातीच्या काळात पेशींचे आद्य स्तर तयार होतात व त्या आद्य स्तरांपासूनच त्या प्राण्यांच्या शरीरातील विविध ऊती तयार होतात. काही प्राण्यांमध्ये फक्त 2च आद्य स्तर आणि त्यामध्ये बहिर्जनन स्तर आणि आंतरजनन स्तर तयार होतात. उदाहरणार्थ सर्व नेराडिया किंवा सिलेंटरेटा. तर बहुतांश सर्व प्राण्यांमध्ये 3 आद्य स्तर म्हणजेच वरील दोन्ही स्तर आणि त्यांच्या सोबतीला मध्यस्तर तयार होतात. यांची उदाहरणं लक्षात ठेवा. पुढचा प्रकार आहे देहगुहा म्हणजेच बॉडी कॅव्हिटी. शरीर आणि आतील अवयव यांदरम्यान असलेल्या पोकळीस देहगुहा असे म्हणतात. बहुपेशी प्राण्यांच्या भ्रूणावस्थेतील वाढीच्या काळात मध्यस्तरापासून किंवा आतड्यांपासून देहगुहा तयार होते. अशा प्रकारची देहगुहा वलयी प्राणी संघ व त्यानंतरच्या सर्व संघातील प्राण्यांच्या शरीरात असते. अशा प्राण्यांना सत्य देहगुहा असणारे प्राणी असे म्हणतात. रंध्रीय प्राणी, निराडिया, चपट्या कृमींचा संघ या संघातील प्राण्यांच्या शरीरात देहगुहा नसते. अशा प्राण्यांच्या देहगुहाहीन म्हणतात. गोलकृमींच्या शरीरात देहगुहा असते, पण ती वर नमूद केलेल्या पद्धतीने तयार झालेली नसते, म्हणून त्यांना खोटी किंवा फसवी देहगुहा असणारे प्राणी म्हणतात. आकृतीमध्ये देहगुहा असणारे प्राणी आणि फसवी देहगुहा असणारे प्राणी असे 2 प्रकारचे प्राणी दाखवलेले आहेत. खंडीभवन. जर प्राण्यांचे शरीर छोट्या छोट्या समान भागात विभागलेले असेल तर अशा शरीरांना खंडीभवन शरीर म्हणजे सेगमेंटेड बॉडी असे म्हणतात आणि प्रत्येक छोट्या भागाला खंड किंवा सेगमेंट असे म्हणतात. उदाहरणार्थ वलयी संघातील प्राणी, उदाहरणार्थ गांडूळ. पुढील भाग आहे रंध्रीय प्राणी संघ. हे सर्वात साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना स्पंज असेही म्हणतात. त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद्रांना ऑस्ट्रिया किंवा ऑस्क्युला असेही म्हणतात. हे जलवासी प्राणी असून त्यातील बहुतेक समुद्रात तर काही गोड्या पाण्यात आढळतात. बहुतेक सर्व प्रकारचे प्राणी असममित असते. या प्राण्यांच्या शरीराचे वैशिष्ट्य पूर्ण अशा कॉलर पेशी असतात. त्यांच्या मदतीने ते प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात. हे प्राणी अधात्रीशी संलग्न असल्याने त्यांच्यात प्रचलन होत नाही, म्हणून त्यांना स्थानबद्ध प्राणी असेही म्हणतात. उदाहरणार्थ सायकॉन, युस्पॉन्जिया म्हणजेच आंघोळीचा स्पंज, संघ स्लेंटराटा किंवा ज्याला आपण निडारिया प्राणी संघ असं म्हणतो. या प्राण्याच्या शरीराचा आकार दंडाकृती किंवा छत्रीच्या आकाराचा असतो. दंडाकृती शरीर असेल तर बहुशुंडक आणि छत्रीच्या आकाराचा असेल तर छत्रिक असे म्हणतात. हे बहुतेक समुद्रात आढळतात. काही मोजके प्राणी गोड्या पाण्यात आढळतात. यांचे शरीर अरीय सममित किंवा द्विस्तरीय असते. यांच्या मुखाभोवती दंडपेशीयुक्त शुंडके असतात. शुंडकांचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी होतो, तर दंशपेशी भक्ष्याच्या शरीराच्या विषाचे अंतक्षेपण करतात. त्यांचा संरक्षणासाठी उपयोग होतो. उदाहरणार्थ जलव्याल आहे, सी ॲनोवन, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, त्याला आपण फायसली असं म्हणतो, जेलीफिश आणि प्रवाळ इत्यादी. पुढील संघ आहे चपटे कृमी. यांचे शरीर सडपातळ आणि पानासारखे किंवा पट्टीसारखे चपटे असते, म्हणून यांना चपटे कृमी असे म्हणतात. बहुतेक प्राणी आंतरपरजीवी असतात, परंतु काही थोडे स्वतंत्र राहणारे असून ते पाण्यात आढळतात. यांचे शरीर देहगुहाहीन असून द्विस्पार्श्व सममित असते. हे प्राणी त्रिस्तरीय असतात. त्यांचे शरीर बहिर्जननस्तर, मध्यजननस्तर आणि आंतरस्तर अशा 3 जननस्तरांपासून बनलेले असते. हे प्राणी उभयलिंगी असतात, म्हणजेच एकाच प्राण्याच्या शरीरात नर आणि मादी या दोन्ही प्रजनन संस्था असतात. उदाहरणार्थ प्लॅनेरिया, लिव्हरफ्लूक, पट्टकृमी इत्यादी. आकृती तुमच्या समोर दिलेली आहे. संघ गोलकृमी. ह्या प्राण्यांचे शरीर लांबट, बारीक धाग्यासारखे किंवा दंडगोलाकार असते, म्हणून त्यांना गोलकृमी म्हणतात. हे प्राणी स्वतंत्र राहणारे किंवा आंतरपरजीवी असतात. स्वतंत्र राहणारे प्राणी हे जलवासी किंवा भूचर असू शकतात. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरीय असते आणि त्यांच्या शरीरात आभासी देहगुहा असते.
या कृमींचे शरीर अखंडित असून त्याभोवती भक्कम उपचर्म असते. हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरणार्थ पोटातील जंत, हत्तीपाय रोगाचा जंत, डोळ्यातील जंत इत्यादी. पुढील संघ आहे वलय प्राणी संघ. हे प्राणी लांबट दंडाकृती असून त्यांच्यात कायखंड म्हणजेच खंडीभवन आढळते, म्हणून त्यांना खंडीभूत कृमी असं सुद्धा म्हणतात. बहुतेक प्राणी स्वतंत्र राहणारे असतात, परंतु काही बाह्य परजीवी स्वतंत्र राहणारे प्राणी समुद्रीय गोड्या पाण्यात आहेत आढळणारे किंवा भूचर असू शकतात. हे प्राणी त्रिस्तरी, द्विस्पार्श सममित आणि सत्य देहगुहायुक्त असतात. यांचे प्रचलन होण्यासाठी दृढ रोम किंवा परापाद किंवा चूषक यासारखे अवयव असतात. यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म असते. हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात. उदाहरणार्थ गांडूळ, जळू, नेरीस इत्यादी. संधिपात प्राणी संघ. या प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे असतात, म्हणून यांना संधिपात प्राणी असे म्हणतात. पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे, म्हणून संधिपात प्राणी संघ हा प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी असलेला असा संघ आहे. हे प्राणी खोल महासागर तसेच सर्वात उंच पर्वत शिखर अशा सर्व प्रकारच्या अधिवासात आढळतात. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरीय, सत्य गुहायुक्त आणि द्विस्पार्श सममित असून ते खंडीभूतही असते. यांच्या शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्य कंकाल असते. हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरणार्थ खेकडा, कोळी, विंचू, पैसा, गोम, झुरळ, फुलपाखरू, मधमाशी इत्यादी. मृदुकाय प्राणी संघ. या प्राण्यांचे शरीर मऊ बुळबुळीत असते, म्हणून यांना मृदुकाय प्राणी संघ म्हणतात. हा प्राण्यांमधील दुसरा सर्वात मोठा असा संघ आहे. हे प्राणी जलचर किंवा भूचर असतात. जलचर मृदुकाय प्राणी हे बहुतेक समुद्रात राहणारे असतात, परंतु काही गोड्या पाण्यातही आढळतात. यांचे शरीर त्रिस्तरीय, देहगुहायुक्त, अखंडित आणि मृदू असते. गोगलगाईसारखे प्राणी वगळता सर्वांचे शरीर द्विस्पार्श सममिती दाखवते. यांचे शरीर डोके, पाय आणि अंतरांग संहती अशा 3 विभागात विभागलेले असते. अंतरांग संहती प्रावार या पटली संरचनेने आच्छादलेली असून हे प्रावार कठीण कॅल्शियम कार्बोनेट युक्त संरक्षक कवच मध्ये संरक्षित असते. कवच हे शरीराभोवती किंवा शरीराबाहेर असते, तर काहींमध्ये ते नसते. हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरणार्थ कालव, द्विपुट शिंपला, गोगलगाय, ऑक्टोपस इत्यादी. कंटकचर्मी प्राणी संघ. या प्राण्याच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात, म्हणून यांना कंटकचर्मी प्राणी म्हणतात. हे सर्व प्राणी फक्त समुद्रात आढळतात. यांचे शरीर त्रिस्तरीय आणि देहगुहायुक्त असून प्रौढावस्थेत पंच अरीय सममित आढळते, परंतु त्यांच्या अळी अवस्थेमध्ये द्विस्पार्श सममिती असते. हे प्राणी नलिकापाद यांच्या साहाय्याने प्रचलन करतात, म्हणजेच हालचाल करतात. नलिकापादांचा उपयोग अन्न पकडण्यासाठी सुद्धा होतो. काही प्राणी स्थानबद्ध असतात, म्हणजे एकाच ठिकाणी असतात. यांचे कंकाल कॅल्शियम युक्त कंटकींचे किंवा पट्टिकांचे बनलेले असते. ह्या प्राण्यांच्या कंकाल कॅल्शियमयुक्त कंटिकांचे किंवा पट्टिकांचे बनलेले असते. या प्राण्यांमध्ये पुनरुद्भवन किंवा पुनर्निर्मिती ही क्षमता खूप चांगली असते. हे प्राणी बहुतेक एकलिंगी असतात. उदाहरणार्थ तारामासे, ज्याला आपण स्टारफिश म्हणतो, सी आर्चिन, ब्रिटल स्टार, सी ककुंबर इत्यादी. हे सर्व उदाहरणे परीक्षा दृष्टीने लक्षात ठेवा. वर्गीकरणाचा पुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.